अरे घ्या ना तुम्ही, काय भाव करून राहिले भाऊ, काय एवढा विचार करता? अरे घे ना, स्वस्त भाजीपाला आहे ना आता, याच्यापेक्षा काय स्वस्त पाहिजे तुम्हाला? बरं हो पाहिजे हिशोबाने मागा त्याला लय स्वस्त आहे बरं भाजीपाला पाहिजे तो गोष्टीत गोष्टीत घे हो नका म्हणून त्याला चांगला तोडा दिला भावात. अरे हो ना बापा लय भजीन द्या हे मग ओळखतो मी येईल कोणते धंदे करते. अरे काही धंदे करते हे तर राजो लयच काय येतो काय मग ओळखतो ना मी येईल पुरं. अरे भाऊ बाबा तिकडे राजो एवढ्या सस्त्यात तिकून राहिले तुम्ही लय जास्त माग सांगून राहिले म्हटलं असं कोणता भाजीपाला तुम्ही फार आणला आला का तिकून? अरे काही मार्केट बाजारात आहे तुम्ही बसले गावात आहे काय हा चिल्लर गाडी इकलं गाडीवर विचारलं करायचे बाजाराच्या भाव बाजारात इकणार तुम्ही भाव. अरे काका आमचा राजो वाडीतला माल होय ना आमचा ते मार्केटातून आणते ते 2-2 दिवस टरकात माल पडला राहते आमचा माल का डायरेक्ट फ्रीज आणतो ना आम्ही. मग सकाळी स्वतः तोडतो स्वतः मेहनती लोक आहे ना आम्ही. मग काय तर ते टरकाचा मारे 3-3, 4-4 दिवस ते टरकात राहायचो. मग एका दिवस सडते तो भाजीपाला ह्या भाजीपाला आपला 8 दिवस सडत नाही म्हटलं तुम्हाला सांगू राहिलो. बरोबर बोलला गल्या भाज्या. हा आमचा वाडीतला माल होय ना बा, आम्ही स्वतः पाणी देतो, स्वतः पेरतो, स्वतः बिना याचा आहे अजून त्या रासायनिक मारा नाही, याच्यावर फवारा नाही, हे नाही ते नाही, खताचा आहे प्युअर गावरानी खताचा गोमतीराचा. अजून काय पाहिजे? घम घम मास येते ना ह्या आमचा भाजीपाला असा आहे म्हणून महाग आहे जरासा आमचा. कुठं आहे रे बारे कुठं आहे वाडी आपली? त्यानं म्हटलं दाखवतो कोण्या वाडीतून आणला तर कुठं दाखवा. अरे बोलायला कोणी पाले येत असते का बे पाले आले मग काय तर बोलायची भातन बोलायची कळी काय तिथे पाले वाडी जाऊ दे ऐक फक्त तू चुपचाप. बापरे वाडीतला मला म्हणजे बाळबू बा मग जरा हिशोबा घेऊन घ्या याच्या जवळचा काय करता इकडे तिकडे हिंडा वाडीतला आणला म्हणजे तिने तोडून. हो ना घेतो ना मी मला वाटतं याच्यावर वाडी वावरून धुरा असं म्हणून मला वाटतं मी तुम्हाला ओळखतो राजो तसं का मला तुमच्याजवळ कुठं वाडी आहे तुमच्याजवळ कुठं आहे वावर तुमचं हा? अरे मक्त्यानं करत असतो ना आम्ही. मक्त्यांनी करतायत का आमच्याजवळ कुठं जमीन जुमला? पण आम्ही मक्त्यानं करतो ना म्हणून ते मक्त्यात त्याच्यात पेरतो भाजीपाला. तेल पाजणं हा कशा मी तेल पाजून दिले अरंडीचं तेल नाही सरसू अरंडी सरसू तेल पाजलं सरसू तेल पाजलं दिले तर पुरा डमार होता त्याचा. नाही ना काय राजा भलता धक्काच झाला काय हे गली या देवलाल कधी बरोबर ध्यानच नाही ठेवता डोरावर हप्ता मागायला असा आहे ते बिलकुल बाजारात दिवसला हप्ता बिल मागायला तयार राहते. काय राजा कायले जाऊ गेली त्यानं काय तिकडे डमारली तूर खाल्ल्या तिनं तुरीच्या गंजीवर लागली जमते ना ते काही एखाद्याला करून डमारली काय करा काही समजून नाही राहिलं. ते दिलं रे बाबा रात्रीच केलं ते मुंगशीराम बुड्यानं सांगितलं होतं मला. मुंगशीराम बुडा म्हणे ते सरसूचं तेल म्हणे सरसूचं तेल मीठ टाक म्हणे बस दिला नाही दिले खरबट पुरा खरबट्टा निघून जाते म्हणे. काय तरी निघाला मला वाटतं डॉक्टरला बोलायला लागायचा डॉक्टरला बोलायचा इलाज नाहीचा कारण की काय कशी जरासं तिला आता पाणी नाही पाजून आलो कालपासून डम झाली ते तुरीवर फुगली राहायचे ते काय कसं काय करा काही समजून नाही जनावराचं. नाही मग असं कर डॉक्टरला बोलावून घे कडे डॉक्टरला बोलावून दे नाही का हा आजच्या दिवस राहू दे मग आता मग मी जाऊ का कामावर तू थांबता का मग घरी? बापा 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 किती वाळको तर बसलो तिकडे स्टँडवर राजा वाट पाय तुम्ही लोक इथंच बसले. चल ना लवकर त्या शिवलालच्या फोनावर फोन येऊन राहिले कधी येता कुठपर्यंत आले मला टाइम झाला अजून जाऊन वापस यायला लागलं कमाल आहे का तुमची दोघांची. अरे हा ते बरोबर आहे राजा. मग कसं करतो अरे माय गाय राजा बिमार पडली ना माऊली गाय बिमार पडली ना त्याच्यानं कधी माय का समजून नाही राहिलं येते का पोट डमारलं इथं. काय बिमार नाही पडले का निरा आता त्याला लावून तुही गाय तशी त्या शिवलालची गाय तशी निरा रातच्या जास्त मोकाट राहते बे हा तुरीच्या गंजीवर लागली असं आता तुराच्याच गंजी आहे दुसरा काय तर निरा मोकाट सोडता काय काय फुगणार नाही ते काय काही लेका काही धंदे करता. जाऊ दे ना बरं माझ्याजवळ काही गाय गिनी आहे बकऱ्याचा आहे माझ्याजवळ तर मग तर जाता लागलाच राजा तिकडे कारण की आपला हप्ता यायला जवळ आता उद्या रविवार आहे चुकारा होईल आज नाही गेलं तसं गडी म्हणून उद्या चुकाऱ्यावर झाले म्हणून डायरेक्ट तुम्ही नाही का तिकडे कांद्याचं बाय गेले असं माझ्या तिकडे डिपार्टमेंट तिथं बाय तिकडे ध्यान ठेवणं बरं काय तुम्ही थांब मग मी जातो मग माऊलीन मी चालला जातो झपकन जातो तू थांबून जाय मग आजच्या दिवस. मला थांबून काय करतो राजा मी काय म्हणलो मी डॉक्टरला बात फोन लावून देतो फक्त अर्धा तुम्ही दोघं जण पुढे जा घंटाभराने येतो मी मागून असं आहे माई आकात करीन शिवलाल माहिती आहे कसं आहे तर उद्या दिनच नाही उद्या चुकायला चॅट देऊन देईन मला म्हणून आजच्या घेतो मी त्याला सांग सर असं डॉक्टर मला माहिती घेतो गायचं काय जे आहे ओरिजिनल गोष्ट तर मी येतो घंटाभर लागेल मला बरं डॉक्टर आले का गावात कुठं गमते बे दुपारचं गमते तरी काय सुन लागते मी येतो बाबा घंटाभर बात तो तुम्ही निघा. चल ना राजा चल ना ज्याला चला त्याला चला पटकन तुमच्या बरोबर माय पट्टा दिन पाडून तो माई कशी मजुरी चालू आहे माई मजुरी दिन बंद करू चला लवकर त्याला चला जा ज्याला थांबायचा तो थांबून जा. हो त्याला फोन लावून दे मला पटकन आलो म्हणा जवळ आला बाय सांगता त्याला याटो फाटो पंक्चर झाला म्हणा याचं कारण सांगता येते कशाची गाय बिमार झाली म्हणून येतो लवकर काय आम्ही निघतो पुढं. हो निघा मी येऊनच तुमच्याच मागे तुम्ही बात येतो.
तुला जे काम सांगितलं ते करावंच लागेल ना जगन. असं नसते ते. तुला काय इटाला उचलायला लावून राहिलो का? मी इटाने उचलू देऊन राहिलो तुला. सिमेंट घ्यायला लावून राहिलो. तुला रेती नाही, तुला का बनतात लावून राहिला. चहा म्हटलं चाही आणून राहिला. नाही नाही, मला जे सांगितलं मी ते काम करायला म्हटलं. तू त्याला काम कर. मला काय सांगून राहिला? काय भांडून राहिले बे लेको? कायच्यासाठी भांडत राहायचा? चल दे ना. त्याच्याकडे कुठं ध्यान देऊन राहिला बारीच्या त्या. चल दे बरं आपलं काम. हे चालू आहे ना बेच बे काम ना दाम भांडून काय करू? काचा बिचे करू. चल ना बे भुसण्या, चल ना. झप काम उरकून घेणं काय लागला चहाच्या मॅच्या माग. नाही ना बे चहा प्या. याच्या घरचा सांगून राहिलो का मी याला चहा आणाले? याला काय जास्त छान दाखवला जगण्या. याला काय ठेवलं काय माहिती? अर्ध्या मजुरीत तर ठेवलं. अर्ध्या मजुरीत मुजरी लय करू राहिला काम ना दाम. चहाशिवाय काही जमत नाही मला. चहाची लय तलब आहे. चहा पाहिजेच मला घंटापर्यंत. आणता का नाही आणत बाबू जगन? का मग मी जाऊ घरी? नाही ना, जमतच नाही ना. जमत नाही. तू घरी जाणार, त्याला घरी जाणार चहा प्यायले. लोकांची घंटापर्यंत मला चहा आणणार आहे का तुले? तू काय सांगून राहिला मला हलका मार्ग इकडे कामात करायचं ठेवलाय म्हटलं. तू जा ना, त्या घरून नाही चहा पिऊन जाय. येऊ नको म्हटलं. जाय अर्धी मदत द्यायला तुले पाटलाले. थांबरे तिकडे भेट मला. तू एखाद्या बेपटे बापटे थोडा खुताडतो तुले जगण्या. तू थांब जा फक्त. काय चालू आहे पोट्टीची काचा बिचे? हो ना, याचं रोजच चालू आहे. हे पोट्टेचं का नाही जगण्याचं न्या भुसण्याचं यायचं कुठं ना कुठं भिनच दिसलं कायचं. काय भाऊ ना पोट्टे येईल का नाही? चालूच असते कुठं. तेच तर बरं काय म्हणता? किती राहिलं पुढते अजून 8 दिवस का? होऊन जाते वाटते 8 दिवसात. छप्पा आहे ना इकडची? हो, आता कसं आहे, आता कामही नव्हते. तूर गिर झाली सोंगणं. मी आता करून घ्या इकडचं. नाही मिस्त्री होता खाली. धीरे धीरे इकडे छपाई करून घेतो. ते तिकडचं गिरेला लावणार. ते वरचं पॅरामिड करणार. कंपाऊंड साईडचं मग उरकून जाते. आता या बांधकामाचं असं राहते का? म्हणजे थोडं असं वाढते का ते माहिती नाही पडत. नाही बजेटाच्या वर चाललं जाते कधी काम. बापरे, का देवदास काका काल गेलते राजा तिकडे बुलढाण्याला गेलते म्हणते. वाढदिवस झाले तुम्ही त्या शरद भाऊच्या इकडे आम्हाला नेलं नाही राजा तुम्ही. असं असते का म्हटलं? बरोबर आहे का? काय आपण सगळं मग काम हे करू राहिलो तुम्ही. मस्त गेले म्हणजे एकट्यात कंदील बुटाई होता म्हणते. शांताराम काका तुम्ही सरपंच हे ते चांगली सांगाड बसवली म्हणते. मस्त गेले गाडीनं आले लगे वापस. आता काय ते माणसं गेलतो आम्ही. अरे ते वाढदिवस गेलो ना, शुभेच्छाच राहील द्यायची. काय गडबड शुभेच्छा द्यायची ध्यानात नाही राहिलं. शरद भाऊ भड यांना काल त्यांचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमची टीम जय जय महाराष्ट्र कडून. ठीक आहे, धन्यवाद. काय राजा मला वाटलं होतं मला बोल्यान म्हणून तुम्ही. मी भरच्यावरच राहील तुमच्या. मला माहित होतं तुम्ही चालले म्हणून. मी तयारी करून बसलो. काय तर तुम्ही बघतात भरकन निघाले बघा गाडी घेऊन. झुमऱ्या आता काही दिसूनच राजा देवदास काका. झुंबर म्हटलं गायबच आहे म्हटलं. 3 दिवस झाले गावातून. तिकडे येते म्हणते तो संध्याकाळ पायरी. ते याच्या बाबा सांगा तो याच्या आपल्या भुसण्याच्या बाबा सांगा काय तिकडे कांद्याच्या याच्यावर काम करायला चालला म्हणते. सकाळी जाते संध्याकाळी येते म्हणते डायरेक्ट. काही भेटच नाही त्याची. काय त्याला या वक्ती आता काही काम नाही आहे सध्या. त्याला इकडचं तिकडचं इकडे. तो पेरण्याच्या टायमात भलता गुतेल राहते. त्याची डिमांडही राहते ना. ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरची बापा. सोयाबीनचं पेरणं झालं, हरभऱ्याचं पेरणं मोठी डिमांड राहते. आता काही नाही. आता तो हिंटे इकडे तिकडे गेला असं लक्ष हाट्याला जातेच तो. हुशार आहे तेवढा. बरोबर त्याला इकडे पैसे खर्च करून टाका. मग जाईन त्याला तेल लावाले. अरे कायचं मला माहित नव्हतं काही. मला काल माहीत झालं. त्यानं चाट दिली म्हणून लक्षाले देऊन दिला का टिपारी नाही झुमऱ्या ना. तो कधी पैसे नसले तर याजवळ का थो काता करते. मग उसने करून घेते अंगावर. मग फेडते बरसातच्या याच्यात मिरगाच्या तोंडी. असं काम आहे त्याचं. आम्हाला माहित आहे म्हणलं. आम्हाला सगळं मालूम आहे आम्हाला. ते कुठं गेलते, काय गेलते, किती वाजता येते, काय करते. आणि त्या दिवशी कुठं गेलते ते माहित आहे म्हटलं आम्हाला. वा तुला म्हणजे पहिले मालूम असं. तू म्हणजे शांतारामचा चलाव आहे ना. त्याच्या तालमीत तो घडून राहिला ना. बिलकुल पुरी शांतारामले तुले पुरी खबर बात आहे. नमस्कार मंडळी. आता आपल्या व्हिडिओचा वेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. 7 वाजता रोज संध्याकाळी 7 वाजता चालू केला. त्याच्यामुळे रोज संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ पाहत जा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आता कमेंटवर ज्याचे त्याचे नावच घेत असतो आम्ही. असेच चलता फिरता इकडचे तिकडचे. आता असं बरं वाटते बोलणं चालणं असलं तर. नाही का? शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला.
लहान ऊन लय पुरायला झुंबर हा. आता जरासं म्हटलं कूलर गिरं लावायला पाहिजे झालं का ना. जाऊ दे, पंख्याचीच मजा येऊन राहिली. झन पंख्याची हवा येऊन राहिली नाही. लय गरमी येऊन राहिली आता. अरे काय तर मामा आता माय टाकून एवढं गरम होते का मा सण गरम होते है ना. ते आपली अर्धी आता ना जास्त घाम घाम जाते ना. हा पण हे लक्ष्मण भाऊ, लक्ष्मण भाऊ या ना इकडे. मामा काय काय मग आम्हाला पाहून बदला मा कोण या ना इकडे. बरोबर सांग ना शिला बरोबर सांगा म्हटलं समजा ना. काय सांगायचं पटलं पाहिजे असं बरोबर पटायला म्हटलं लक्ष्मणले. बरोबर उतरवतो त्याला शिशी. तू फक्त आपल्या संध्याकाळी शिशीची सोय लावता. हा जसा बोलला तसा मी बरोबर लक्ष म्हणले. टेंडर देऊ त्याची काही काळजी नको करू. तो काहीच नाही म्हणून तुला गावातही गेला ना कुठेही राहिला आता. त्याच्या हाटेला जायला आपण भेटायला तसंच करायला लागते. डायरेक्ट जायला लागते का पालकर, काही विचार नाही करायला लागत. अरे हो ना, त्याची काय काळजी करणार तुम्ही संध्याकाळची. ते काळजी नका करू. मी फक्त काही बरोबर त्याला म्हणजे दुकान बरोबर नव्हते म्हणजे त्याला असं पटलं पाहिजे समजून सांग ना. अरे बापरे बोलतो बापा बाबा मस्त मजा घेऊन राहिले. हा बापा हा काय फुकटात मजा घ्यायला पंख्याची बिल आहे त्यांच्याचं. हा खाया पिया कुठे गिलास थोडा वाढ कोणा का. ओ भाऊ जुंबर पैसे भाऊ माय पैसे काही राजा 2 दिवस झाले पाहून आलो भेटून नाही राहिला. अरे सांग ना हो सर मग सांग ना मावा नाही लक्ष्मण बोलले. अरे मी सांगतो तुला लक्ष्मण काय झालं काय नाही तर ऐक फक्त बरोबर. अरे तुम्ही काय सांगू राहिले मला. त्याच्या ऐकू त्याला बोलते ना मला पैसे भाव तू ते जाऊ दे. मला काही सांगा सांगाचं काही काम नाही. काय आता कपाल पैसे देऊन दे मला. तिकडे काय माहिती मला हॉटेलचा सामान झाला. अरे मामा हो ना बरोबर मी सांगतो मामा सांगतो. अरे राजा मा बुडीला मी बुडीचे म्हटलं बुडी तब्येत खराब नव्हती लक्ष्मण भाऊ. ते काय झालं वक्तात मग दवाखान्यात आला इकडे घेऊन औषध आणायला गेलं बुडीचे फक्त बाकी काहीच नाही. पैसे कमी पडले ते मग ते 500 खर्च झाले. दिन ना मी तुमचे हे बा एखाद्या कामा किंवा भेटून दे नाही तर माझ्या इकडून आले तर तुमचे पैसे दे मा 500 रुपये. हा काही बोलता का राजा. हा काही बोलायला म्हटलं तुम्ही बुडी म्हटलं मला गुंफा की मंगाची दिसली ना. हा डोक्यात चुंबाई होती तिच्या गाठोड घेऊन चालली होती भरणं होतं जंगलात चालली तुम्ही बुडी मला बिमार आहे काही खोटा बोलायला. अरे बरोबर सांग ना झुंबर. त्याला बरोबर म्हणजे त्याला जे आहे ते सांग ना. तू आई गावात असल्या तू काय सांगणार त्याला. काय काय सांग ना तुझ्या पूर्ण त्याला काय झालं कोण होतं काय होतं सगळं सांग ना त्याला लक्ष म्हणले. अरे हो ना माझ्या बुडी आज दिसा आहे ना. अरे मामा बुडी म्हणजे माझी सासू ना. सासू म्हटलं सासूबाई तर सासूने बुडीच म्हणते ना माणूस. आणि सासूबाई ते बिमार होते ना. मग इथं याला एकदम फोन आला मला म्हणून गच करायला. आणि तेव्हा त्याच्यात पैसे बुडी औषधची चिठ्ठी त्या राजा दुसरं काय आहे तुमच्या मोठी गोष्ट काय लक्ष्मण भाऊ. दिन ना तुमच्या 500 रुपये काही नका करू तुम्ही. आणून दिन मी आल्या म्हणजे माझं. असं ठीक आहे ना. बरं दवाखान्याच्या कामात पडले ना. हा औषध पाणी काय मग ठीक आहे काही विषय नाही. मग कसं आहे असं वाटते का माणसाला इकडे तिकडे नाही गेले पाहिजे पैसे. हा म्हणून ठीक आहे काही विषय नाही आहे. बरं दवाखान्यात नाव सांगण्याचा काही इलाज नाही बा. पण दवाखान्यात पहिलेच मदत करतो कोणाली. हा ते बरं देतो बा माझ्या लवकर ना. हा ठीक आहे या मग आता. अरे कुठं जा थांब ना. तू यार जरासा उकीर काढाच लागेल ना. तुला काय तसं सोडतं लक्ष म्हणे. बापरे ह्या कसा काय इथं दिसून आला बा. अरे बाप अरे का रे बा आलू बंग्या कुठं म्हटलं इकडे कुठं आहे रावटी कुठे टाकली का म्हटलं. सोबती आहे का मामा गिमा काय का डुकरं पकडायला आले का काय पकडायला आले काय कुकडे आहे म्हटलं हमला. अरे हे काम नाही बा ते काही बाकीचं काही नाही आहे. हे कंदील आबाजी नाही का याचं वार घेताना उदड निंदाले. हे याचं वांग्याचं पुरं 4 एकर हे निधन चालू आहे. निंदन म्या घेतलं एकट्यानं पुरच्या पुरं उदळ. हा एकटाच निंदून राहिलो बस. इथंच भाकरी जात नाही इथंच पाणी पिणं आहे. दुसरं काय आहे डुकरं फोकरं खायला पकडायला आलो बा आम्ही. बापा कंदील आबाजीला दुसरं कोणीच नाही भेटलं मजूर. तूच भेटला. बापरे भेट कुठे झाली बा. भेट कुठे झाली कंदील बुडायची तुझी. अरे भेट खायला मी तिथं हापशीवर पाणी पिऊन राहिलो होतो ना. त्या हापशीवर तर आपलं डेनी बुड्या नाही का डेनी आबाजी ते भेटले. काय म्हणे काय कोकडे हिंडून राहिला म्हणजे काही नाही बा असंच इकडे आलो तो बनवून आणलं मला त्यानं आणलं डेनी आबाजीनं. दुसरं कोण आणणार आहे. आहे शांताला मी इथं याला बैकून टाकीन काय अले काय म्हणता हो शांताला बाबा कुकले आले म्हटलं बा इकडे कुकले फिरून आले म्हटलं. नाही अरे मी असं झालं इकडे ते बोर आलं तर पाय मग इकडे आलो तर ह्या गडी दिसला. ह्या गडी म्हटलं ह्या कुकड्याला बा यायले म्हटलं. आता हे कसे हे काही तुमचा वार घेतला म्हणते बा निंदाले ना. हा बापरे तो लोकच काम झालं राजू. जमून आले निंदा. अरे मा बाबा ना राजो 2-3 जण त्याला हुल करून दिलते. त्या पोट्याला दिलतं मी आपल्या तो नाही का झांगड गुत्त्या त्याच्या घरचं त्याला सांगतो त्याला ह्याच आता ह्या याला कसं काय ठेवलं काय मी तुम्हाला जमते का नाही जम काय तर काय देऊन राहिला बा तो. बापा मग बरं केलं ना. हा निंदन जमलं म्हणजे बस आहे. काय करता आता टायमर करावंच लागते. बरं केलं तुम्ही कधी पाहिजे चांगलं काम केलं हे. मग काय इकडे तिकडे याच्या त्याच्या आपल्या इकडचे मजूर निरा तुरीवरच चालू आहे ना. तुरीनं आता सर्व बापा चांगली मजुरी येते. त्याच्यात खेळ काढायचा कापसाही चालू आहे. अरे सांगा शांताला बरोबर केलं नाही काय राजो असं. मग तेच तर म्हटलं हे पोट नाही ना त्याला जमून लागलं याले खायच्या आहे ना गठ्या आहे ना ह्या. हा गठ्या आहे ना ह्या त्याच्यानं बरं करून काय का लागतं उदळ गेलं त्याचे लावलेला का 8 दिवस काय करा बस.
पाहिजे गळ्याला म्हटलं वांगे 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 तोडायला नका ठेवू म्हटलं हा? वांगे तोडायला ठेवले तर बुडा जायचं तीन वांगे वांगे उपडून म्हणून का तुम्हीच तर सांगितलं मला वांगे उपडायला तोडाले हा पण असं हे बरं खायचे आहे. अरे काय बोलता का मला समजत नाही का राजू तुम्ही मजा घेऊन राहिले बा शांताराम भाऊ तेवढे समजणार नाही का मला वांगे तोडणं झाडं तोडणं वा पहा बरोबर सपाचड निंदून राहिलो मी अरे एक नाव दादा काळी कचरा पैसे सोडून राहिला. अरे नाही रे बा मजाक होय ना काय पाहिजे बाबा मायावरच राग काढशील नाही तुमचं काही खरं आहे का पाहिजे इकडे आपला मुक्काम इथं असते ते आपला वाऱ्या पण बाजून हरभऱ्याचा तर ध्यान घेऊन ठेवता पाहिजे हरभरा खाशीन राजा देशील एका बरं हरभरात बसून नाही फालतू सांगत जिनेले सांगाल नाही माय नाही ते तिकड तिकड होते बटायचं होते सध्या टाईम आहे फालतू झाले हरभरा अजून भरला नाही आपला 12 हरभरा आहे. नाही हो त्याला कुठं बाबा कुठं सांगायला बोलते मग भाकली किती खायला होतो बापा लोटच्या लोट टाकते तो आटा गिटा मी चालून देऊन त्याला काही विषय नाही बाबा मा घरची बुटी कुठे देते जीव घालते त्याला बापा लेका 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 लहान पाहिजे लागते त्याला 2 पाहिजे का उंडा पाहिजे भाऊ हा शांतालाम भाऊ मोठा घरी खायचा आहे तो बस इथं आहे तो झोपलीत बसते तिथं ढोरही राहते आपले आणि तो ध्यान लक्ष ठेवून आला बरं जमलं ते नेऊन आला तो एक वय घेऊन आला रोजचे रोज. बरं जाऊ दे ना काय पाहिजेच ते इकडचं तिकडे हा ठीक आहे चला चलतो मग मी तिकडे मावावर तिकडे कोणी गोरबा पयाला होतो माय ते अजून पकडा लागेल ते कुठे गेला काय म्हटलं तिकडे अजून डेनी बुडा येईन पालतो त्याच्या स्वभाव बम ऐका लागेल बोलणं नाही काय हा जाणं सोडलं म्हणते त्याचं का सुटलं ते बैलगाठ नाही ते सुटली तर पाहायला पाहिजे तुम्ही चला चल द्या तुमचं मी निघतो आता. चला बाबा मी चलतो आता मी चलतो मग घरी आता तुम्ही थांबा मग इथं मी जातो घरी घर चालला काय बोला जा पाहिजे तिथं शांताराम भाऊच्या वावरातला जर हरभरा भरला गेला असेल ना हा भरले झाडं चांगले घेऊन जातो मग घरी येतो मी घरी संध्याकाळी पहिलं घरी. हो ठीक आहे ना पाय तुम्ही तुमचं नाव सांगेन पकडलं की कळलं तर मला जाणार